काय करतात ते, तर तेव्हा आश्रमावर त्यांनी झाडझुड तर केली पाहिजे ना, दिवाबत्ती तर केली पाहिजे ना, आरती करता आली पाहिजे, घंटी वाजवता आली पाहिजे ना त्याला. त्याचं मुंडकं झालं तर असं सगळं करता दुका असं म्हणत ते. अंगम गलितम पलितम मुंडम. शंकराचार्य म्हणतात अशी स्थिती ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांना उपरती होते. बाबा तुमच्या मठावर जागा आहे का? म्हणलं नाही, तुम्हाला नाही. परमार्थ तर करायचं सांगितलं बाबा, योग्य काळामध्येच परमार्थ करायचं सांगितलं. एक मुखडा वाजायचा 64 मात्र्याचा, 2.5 चपाती निघून जाती पोटातून महाराज. मी जोपर्यंत मृदंग वाजवत होतो तोपर्यंत ढिरी नव्हतीच मला. मृदंग वाजायचं पण झाल्यापासून ढिरी आली मला. ढिरी म्हणजे चांगली नाही ती. हे डॉक्टर लोक हे लोक म्हणते हे ढेरी चांगली नाही. हो, पण आता करावं काय त्याला? ते असं तासून थोडीच काढायची, त्याला पळावं लागत सकाळीच. हो, हे 7 ते 9 कीर्तन झाले म्हणून तरी बरं आहे. नाही तर पहिले 9 ते 11, 11:30, 12 म्हणू नका, कितीतरी वाजायचे संस्थानावर पोहोचायला. नारायणगिरी महाराजांच्या गाडीत जायचो मी त्या बेटावर असताना. 9 ते 12 पर्यंत कीर्तन चालायचं महाराजांचं, 12:30 पर्यंत. तिथून पुढं थोडं जेवायचं. साधी गाडी होती, जीप. आम्ही माग बसायचो ना, 2-4 टेंगळं यायच्या आमच्या डोक्याला. खोटं नाही ना, झोपा यायच्या खूप. जेवण केलं की मागं बसायचो आम्ही, आणि बोल मागं बी लागायचं, कधी कधी पुढं लागायचं, इकडून लागायचं. सकाळी 2-3 टेंगळं असे. पण आता नाही, आता सुंदर 7 ते 9 कार्यक्रम. आणि 10, 10:30 आला तर गोधडी हॉस्पिटलला ऍडमिट झाली तुमची समजायची. आता चांगला असणारा योग आहे. म्हणून आपण चिंतन असणारा करत होतो बाबा, योग्य असणारी वयाची मर्यादा पखवाद वाजवता येतो. धीड दगड धा, धीड दगड धा, धीड दगड धा, आ धागे तिट्ट गिंतरान धा, धीड हाजरिकत घे 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 घे. कीर्तन संपल्यावर महाप्रसाद घे, धीड धीड